लाडकी बहीण योजना नवीन अपडेट व मोठे बदल. आजची ताजी बातमी. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात गुरु पाटील न्यूज. मी आहे अस्मिता. आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेत मोठे बदल, नवीन अपडेट. कोणाला मिळणार लाभ आणि कोण होणार अपात्र? हप्ता अडकला असेल तर काय करायचं? संपूर्ण माहिती या व्हिडिओत शेवटपर्यंत नक्की पहा. योजनेची पार्श्वभूमी. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. या योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळतोय. घरखर्चासाठी मदत होत आहे. महिलांचे स्वावलंबन वाढत आहे. या योजनेचा फायदा आतापर्यंत लाखो महिलांना मिळालेला आहे. मोठा अपडेट. मायज नियमांमध्ये बदल. आता बातमी अशी की सरकारने लाडकी बहीण योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. पात्रतेच्या अटी अधिक कडक करण्यात आल्या आहेत. चुकीच्या लाभार्थ्यांवर कारवाई होणार आहे. आधार बँक लिंक अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारचा स्पष्ट उद्देश आहे फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच लाभ मिळावा. पात्रतेबाबत नवीन स्पष्टता. नवीन अपडेटनुसार लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. कुटुंबाचे उत्पन्न ठराविक मर्यादेत असावे. कोणतीही चुकीची माहिती दिलेली नसावी. खालील घटकांची छाननी सुरू करण्यात आली आहे. सरकारी नोकरीतील कुटुंब, दुहेरी योजनेचा लाभ घेणारे, अपात्र अर्जदार. आधार बँक लिंक का महत्त्वाची? सरकारने स्पष्ट सांगितले आहे की वजा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर हप्ता मिळणार नाही. ही रक्कम डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा होणार आहे. ज्यांचा हप्ता अडकलेला आहे त्यांनी सर्वात आधी आधार लिंक आहे का, बँक खाते सक्रिय आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई. महत्त्वाची माहिती. सरकारने चुकीने लाभ घेणाऱ्यांवर आता कडक भूमिका घेतली आहे. चुकीची माहिती देणे, बनावट कागदपत्रे सादर करणे, दुहेरी लाभ घेणे अशा प्रकरणांमध्ये नाव यादीतून वगळले जाईल. चुकीने घेतलेली रक्कम परत मागितली जाऊ शकते. म्हणूनच सर्व महिलांनी आपली माहिती योग्य आहे का हे तपासावे. हप्ता वितरणाबाबत ताजी माहिती. सरकारकडून सांगण्यात आले आहे की पात्र महिलांना हप्ता नियमित मिळणार आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे उशीर होत आहे. लवकरच सर्व प्रलंबित हप्ते जमा होणार आहेत. तक्रार असल्यास संपर्क साधा. तालुकाबान जिल्हा कार्यालय अधिकृत पोर्टल हेल्पलाईन. नवीन अर्ज येणार का? अनेक महिलांचा प्रश्न आहे. वजा नवीन अर्ज कधी सुरू होणार? सरकारकडून संकेत मिळाले आहेत की वंचित महिलांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिली जाईल. नवीन अर्ज प्रक्रियेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच सविस्तर माहिती दिली जाईल. महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना. सर्व लाभार्थी महिलांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आधार अपडेट ठेवा. बँक खाते सक्रिय ठेवा. अर्जातील माहिती पुन्हा एकदा तपासा. अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त सरकारी माहितीवरच भरोसा ठेवा. निष्कर्ष. मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. नवीन अपडेटमुळे योजनेत पारदर्शकता वाढणार असून केवळ गरजू महिलांनाच फायदा होणार आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तुमच्या इतर गरजू मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी आहे अस्मिता. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटसह. धन्यवाद.